नमस्कार मित्रांनो, आपल्या जीवनात काही गोष्टी अशा असतात की त्या वरकरणी साध्या वाटतात, पण त्यांचा आपल्या मनावर, कुटुंबावर आणि घरातील वातावरणावर खूप मोठा परिणाम होत असतो. आजच्या वेगवान युगात आपण आधुनिकतेच्या मागे धावताना आपल्या पूर्वजांनी दिलेल्या अनेक परंपरा आणि जीवनसूत्रांकडे दुर्लक्ष करू लागलो आहोत. परंतु या परंपरांच्या मागे केवळ श्रद्धा नव्हती, तर अनेक पिढ्यांच्या अनुभवांचे ज्ञान दडलेले होते. आपल्या आजी आजोबांच्या काळात सूर्यास्तानंतर काही विशिष्ट नियम पाळले जात असत. त्या नियमांचा उद्देश कोणाला घाबरवणे नव्हता, तर घरातील शिस्त, सकारात्मकता आणि समृद्धी टिकवून ठेवणे हा होता. अनेक जण विचारतात की काही घरांमध्ये पैसा असूनही आनंद का नसतो, तर काही कुटुंबे साध्या परिस्थितीतही समाधानी आणि सुखी कशी असतात? याच उत्तर केवळ नशिबात नसून आपल्या सवयींमध्ये आणि विचारांमध्येही दडलेले असते. पूर्वी लोक असे मानायचे की रात्र ही केवळ विश्रांतीची वेळ नसून घरातील ऊर्जेला स्थिर होण्याची वेळ असते. दिवसभरातील धावपळ संपल्यानंतर घरातील वातावरण शांत होत जाते. अशा वेळी काही गोष्टी जपून ठेवणे आणि काही गोष्टी टाळणे हे शुभ मानले जात असे. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना आपल्या परंपरेत विशेष महत्त्व दिले गेले आहे. सर्वप्रथम बोलूया घरातील झाडू बद्दल. अनेकांना वाटते की झाडू म्हणजे फक्त साफसफाईचे साधन, पण भारतीय परंपरेत झाडूला विशेष स्थान दिले गेले आहे. झाडू घरातील धूळ, कचरा आणि अस्वच्छता दूर करते. प्रतिकात्मकदृष्ट्या ती नकारात्मकता दूर करणारी वस्तू मानली जाते. त्यामुळे झाडूला कधीही पाय लावू नये असे सांगितले जाते. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर वापरलेली झाडू दुसऱ्याला देणे काही ठिकाणी अशुभ मानले जाते, कारण ती घराच्या स्थिरतेशी जोडली गेली आहे अशी श्रद्धा आहे. जर एखाद्याला झाडूची गरज असेल तर त्याला नवीन झाडू भेट देणे अधिक योग्य मानले जाते. यामुळे मदतही होते आणि परंपरेचाही आदर राखला जातो. दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे मीठ. मिठाशिवाय अन्नाला चवी येत नाही, पण आपल्या परंपरेत मिठाला केवळ खाद्यपदार्थ म्हणून पाहिले गेले नाही. अनेक ठिकाणी मिठाला संतुलन, स्थैर्य आणि सौहार्दाचे प्रतीक मानले गेले आहे. म्हणूनच सूर्यास्तानंतर मीठ उधार देणे टाळले जात असे. काही घरांमध्ये आजही अशी प्रथा आहे की जर रात्री मीठ द्यावे लागले तर त्या बदल्यात एक नाणे घेतले जाते. यामागे आर्थिक व्यवहार नसून प्रतिकात्मक संतुलन राखण्याची भावना असते. अर्थातच एखादी व्यक्ती अडचणीत असेल तर मदत करणे हेच सर्वात मोठे कर्तव्य आहे, परंतु परंपरेतील या संकेतांमागील भाव समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे. तिसरी गोष्ट म्हणजे पूजेत वापरला जाणारा दिवा. रोज देवासमोर प्रज्वलित होणारा दिवा हा केवळ धातूचा किंवा मातीचा नसतो, तो घरातील श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक विचारांचे प्रतीक बनतो. अनेक वर्षे पूजेत वापरला जाणाऱ्या दिव्याशी घरातील आध्यात्मिक भावना जोडल्या जातात. म्हणूनच पूर्वीच्या काळात लोक पूजेचा दिवा कोणाला देत नसत. जर कोणाला गरज असेल तर नवीन दिवा घेऊन देत असत. यामागील भावना अशी की पूजेच्या वस्तूंमध्ये घरातील श्रद्धेचा अंश असतो आणि त्यांचा आदर राखणे आवश्यक असते. मित्रांनो, वस्तूंपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले वर्तन. अनेक वेळा आपण लक्ष्मीचा संबंध फक्त पैशाशी जोडतो, पण खऱ्या अर्थाने समृद्धी म्हणजे काय? समृद्धी म्हणजे घरातील शांतता, कुटुंबातील प्रेम, उत्तम आरोग्य आणि मनातील समाधान. एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसा असू शकतो, पण जर त्याच्या जीवनात शांती नसेल तर तो खऱ्या अर्थाने श्रीमंत म्हणता येणार नाही. दुसरीकडे मर्यादित साधने असूनही आनंदी असणारी माणसे खूप असतात, कारण त्यांनी समाधानाची कला शिकलेली असते. आपल्या पूर्वजांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती, ती म्हणजे घरातील मोठ्यांचा आदर. ज्या घरात आई वडिलांचा, आजी आजोबांचा आणि वडीलधाऱ्यांचा सन्मान केला जातो, त्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्यांच्या आशीर्वादात अशी शक्ती असते जी कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी असते. आजच्या काळात अनेक जण व्यस्ततेमुळे घरातील ज्येष्ठांना वेळ देत नाहीत, पण लक्षात ठेवा, त्यांच्या अनुभवातून मिळणारे मार्गदर्शन जीवनातील अनेक संकटांपासून आपल्याला वाचवू शकते. ज्येष्ठांचा सन्मान हा केवळ संस्कार नाही, तर समृद्ध जीवनाचा पाया आहे. याच संदर्भात आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते. पूर्वी लोक रात्री घरातील जळता दिवा किंवा अग्नी दुसऱ्याला देत नसत. त्यांची धारणा होती की घरातील अग्नी म्हणजे घराची ऊर्जा, म्हणून ती जपून ठेवावी. आज आपण या गोष्टींकडे अंधश्रद्धा म्हणून पाहू शकतो, पण त्यामागील प्रतिकात्मक अर्थ समजून घेतला तर त्यात शिस्त आणि जागरूकतेचा संदेश दिसतो. मित्रांनो, जीवनातील बऱ्याच अडचणी या बाहेरून येत नाहीत, त्या आपल्या विचारांतून निर्माण होतात. सतत तक्रार करणारी व्यक्ती हळूहळू दुःखी होत जाते.
तिला कितीही मिळाले तरी ते कमीच वाटते, उलट कृतज्ञता बाळगणारी व्यक्ती छोट्या गोष्टींमध्येही आनंद शोधते. एकदा एका ज्ञानी व्यक्तीने सांगितले होते की रोज सकाळी उठल्यावर प्रथम आभार माना. तुम्हाला श्वास घेता येतो, कुटुंब आहे, अन्न आहे, निवारा आहे, हे देखील मोठे भाग्य आहे. जेव्हा माणूस कृतज्ञ होतो तेव्हा त्याचे मन अधिक सकारात्मक बनते. आज अनेक जण सुखाच्या शोधात आहेत, पण सुख हे बाहेर शोधण्याची गोष्ट नाही, ते आपल्या विचारांमध्ये आणि आचरणात असते. जर घरात प्रेम असेल, परस्परांचा आदर असेल आणि देवाविषयी श्रद्धा असेल तर त्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. म्हणून आज एक छोटा संकल्प करा. आपल्या घरातील प्रत्येक वस्तूचा आदर कराल, वडीलधाऱ्यांचा सन्मान कराल, अंध वाया घालवणार नाही आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने कराल. कारण जीवनातील मोठे बदल अनेकदा अशाच छोट्या सवयींपासून सुरू होतात आणि पुढे आपण अशा आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या आपल्या घरातील सुख, शांती आणि समृद्धीशी जोडल्या गेल्या आहेत. मित्रांनो, आपण आतापर्यंत काही अशा गोष्टींबद्दल जाणून घेतले ज्यांना आपल्या परंपरेत विशेष महत्त्व दिले गेले आहे. पण समृद्धी केवळ काही वस्तू जपून ठेवलेले मिळत नाही, त्यासाठी आपल्या विचारांमध्ये, सवयींमध्ये आणि जीवनशैलीमध्येही सकारात्मक बदल आवश्यक असतात. आजच्या काळात एक मोठी समस्या दिसून येते. अनेक लोक खूप मेहनत करतात, दिवस रात्र काम करतात, परंतु तरीही त्यांच्या जीवनात समाधान नसते. पैसा मिळतो पण टिकत नाही, यश मिळते पण मनशांती मिळत नाही. याचं कारण अनेकदा बाह्य परिस्थिती नसते तर आपल्या जीवनातील काही दुर्लक्षित सवयी असतात. आपल्या पूर्वजांनी नेहमी घर स्वच्छ ठेवण्यावर भर दिला, कारण स्वच्छता ही केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर मानसिक शांततेसाठी देखील आवश्यक आहे. ज्या घरात अनावश्यक वस्तूंचा ढीग असतो, जुने तुटलेले सामान वर्षानुवर्षे होऊन असते, तेथे नकळत नकारात्मकता वाढू लागते. म्हणूनच वेळोवेळी घरातील निरुपयोगी वस्तू बाजूला काढणे आवश्यक मानले गेले. तुम्ही कधी नदीकडे लक्ष दिले आहे का? वाहणारे पाणी नेहमी स्वच्छ आणि निर्मळ असते, पण जिथे पाणी साचते तिथे हळूहळू घाण जमा होते, फुटकारणे. अगदी तसेच आपल्या जीवनातही घडते. जेव्हा आपण जुन्या दुःखांना, तक्रारींना आणि नकारात्मक आठवणींना घट्ट धरून ठेवतो तेव्हा आपल्या मनातील ऊर्जा देखील अडकून पडते. म्हणूनच मनाची स्वच्छता देखील घराच्या स्वच्छते इतकीच महत्त्वाची आहे. एखाद्याने चूक केली असेल तर शक्य असल्यास त्याला माफ करा. जुन्या रागांना सतत मनात ठेवू नका, कारण राग सर्वप्रथम ज्याच्या मनात असतो त्यालाच त्रास देतो. याच संदर्भात अन्नाचा विषय देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या संस्कृतीत अन्नाला ब्रह्म मानले गेले आहे, कारण अन्नाशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही. म्हणूनच पूर्वी मुलांना लहानपणापासून शिकवले जात असे की ताटात जेवढे घ्याल तेवढेच खा, अन्न वाया घालू नका. आज अनेक ठिकाणी आपण पाहतो की मोठ्या कार्यक्रमांमध्ये किंवा घरात सुद्धा बरेच अन्न वाया जाते. हे केवळ अन्नाचा अपमान नसून शेतकऱ्याच्या कष्टांचा आणि निसर्गाच्या कृपेचाही अनादर आहे. ज्या घरात अन्नाचा आदर केला जातो तेथे समाधान आणि कृतज्ञतेची भावना वाढते. आता आपण आणखी एक महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूया, ती म्हणजे तिजोरी किंवा धन ठेवण्याचे स्थान. पूर्वीच्या काळात घरातील धन ठेवण्याच्या जागेला अत्यंत महत्त्व दिले जात असे, कारण ती केवळ पैशांची जागा नसून कुटुंबाच्या परिश्रमांचे प्रतीक मानली जात असे. म्हणूनच तिजोरीची चावी कोणालाही सहज देऊ नये असे सांगितले गेले. यामागे फुटकारणे केवळ धार्मिक कारण नव्हते तर व्यावहारिक शहाणपणही होते. जो व्यक्ती आपल्या जबाबदाऱ्यांबद्दल जागरूक असतो तो जीवनात अधिक स्थिर राहतो. त्यामुळे आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मित्रांनो, आपल्या जीवनात शब्दांची ताकद देखील खूप मोठी असते. काही लोक नेहमी नकारात्मक बोलतात, प्रत्येक गोष्टीत समस्या शोधतात, त्यांच्या तोंडून सतत तक्रारी ऐकायला मिळतात. हळूहळू ही वृत्ती त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा भाग बनते. पेक्षा जास्त उलट काही लोक संकटातही धीराने उभे राहतात. ते परिस्थितीची जाणीव ठेवतात पण आशा सोडत नाहीत. अशा लोकांभोवती नेहमी सकारात्मक वातावरण निर्माण होते. म्हणूनच सकाळची सुरुवात शुभ विचारांनी आणि चांगल्या शब्दांनी करण्याचा सल्ला दिला जातो. आता मी तुम्हाला एक छोटी कथा सांगतो. एका गावात दोन मित्र राहत होते. दोघेही एकाच वेळी व्यवसाय सुरू केला. पहिला मित्र सतत तक्रार करत असे, बाजार खराब आहे, नशीब खराब आहे, लोक चांगले नाहीत असे तो नेहमी म्हणायचा. फुटकारणे. दुसरा मित्र मात्र शांतपणे काम करत राहिला. तो प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत असे आणि देवाचे आभार मानत असे. काही वर्षांनी दोघांच्या जीवनात मोठा फरक पडला. पहिला मित्र अजूनही तक्रारी करण्यात व्यस्त होता तर दुसरा मित्र यशस्वी झाला होता. लोकांनी त्याला विचारले की तुझ्या यशाचे
रहस्य काय? त्याने उत्तर दिले, मी माझ्या अडचणीपेक्षा माझ्या संधींकडे जास्त लक्ष दिले. ही कथा आपल्याला एक मोठा धडा शिकवते. परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आपल्या परंपरेत आणखी एक सुंदर सवय होती. घरातील पहिली भाकरी किंवा पोळी गायीसाठी, पक्ष्यांसाठी किंवा एखाद्या गरजू जीवासाठी बाजूला ठेवली जात असे. यामागे अंधश्रद्धा नव्हते, यामागे करुणा आणि सहजीवनाचा संदेश होता. जेव्हा आपण इतर प्राण्यांचा आणि गरजू लोकांचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात नम्रता निर्माण होते. ही नम्र माणसाला मोठे बनवते, कारण संपत्तीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे दयाळूपणा. मित्रांनो, अनेक वेळा लोक विचारतात की घरात शांतता कशी टिकवावी. याचे उत्तर फार सोपे आहे. घरात एकमेकांशी प्रेमाने बोला. कटू शब्दांचा वापर टाळा, कारण शब्द जखम करू शकतात आणि ती जखम वर्षानुवर्ष भरत नाही. तुम्ही पाहिले असेल, काही कुटुंबांकडे भरपूर पैसा असतो पण सदस्य एकमेकांशी बोलत नाहीत, सतत वाद सुरू असतात. अशा घरात खऱ्या अर्थाने आनंद नसतो. दुसरीकडे काही साधी कुटुंबे असतात जिथे एकमेकांविषयी आदर आणि प्रेम असते, तेथेच खरी समृद्धी असते. याच कारणामुळे आपल्या पूर्वजांनी संध्याकाळी घरात शांत आणि सात्विक वातावरण ठेवण्याचा सल्ला दिला. संध्याकाळी देवाजवळ दिवा लावणे, काही क्षण प्रार्थना करणे किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणे, यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते. आता आणखी एका महत्त्वाच्या विषयाकडे वळूया, तो म्हणजे कृतज्ञता. आज अनेक लोकांकडे खूप काही आहे, पण त्यांना जे नाही त्याची चिंता असते. ते सतत तुलना करत राहतात, दुसऱ्याकडे काय आहे याकडे पाहतात आणि स्वतःकडे असलेल्या आशीर्वादांकडे दुर्लक्ष करतात. कृतज्ञता म्हणजे आपल्या जीवनातील चांगल्या जाणीव ठेवणे. रोज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टींसाठी आभार मानण्याची सवय लावा. ही छोटी सवय मनातील अस्वस्थता कमी करू शकते. आणि मित्रांनो, पुढे आपण अशा काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या आपल्या घरातील आध्यात्मिक वातावरण, दानधर्म, तुळशीचे महत्त्व, रुद्राक्षाचे स्थान आणि खऱ्या समृद्धीच्या रहस्याशी संबंधित आहेत. अनेक लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर जीवनात शांततेचा शोध घेत राहतात. पुढील भागात आपण या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करू. मित्रांनो, आपण आत्तापर्यंत घरातील सकारात्मकता, स्वच्छता, अन्नाचा आदर, कृतज्ञता आणि चांगल्या सवयींचे महत्त्व समजून घेतले. आता आपण अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या आपल्या परंपरेत घराच्या आध्यात्मिक आणि मानसिक उन्नतीशी जोडल्या गेल्या आहेत. सर्वप्रथम बोलूया घरातील पूजास्थानाबद्दल. प्रत्येक घरात मोठे मंदिर असणे आवश्यक नाही, पण एक स्वच्छ आणि शांत जागा असणे महत्त्वाचे आहे जिथे मन एकाग्र होऊ शकेल. पूर्वीच्या काळात लोक दिवसातील काही मिनिटे देवाच्या स्मरणासाठी राखून ठेवत असत, त्यामुळे त्यांना मानसिक स्थैर्य मिळत असे. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस बाहेरून खूप व्यस्त झाला आहे, पण आतून अस्वस्थ झाला आहे. म्हणूनच दिवसातून काही क्षण स्वतःसाठी आणि आत्मचिंतनासाठी काढणे आवश्यक आहे. प्रार्थना म्हणजे केवळ काही शब्द म्हणणे नाही, ती स्वतःशी आणि परमेश्वराशी संवाद साधण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे. मित्रांनो, आपल्या संस्कृतीत तुळशीला अत्यंत पवित्र स्थान दिले गेले आहे. पूर्णविराम. तुळशीला केवळ वनस्पती म्हणून पाहिले जात नाही, तर घरातील सात्विकतेचे प्रतीक मानले जाते. अनेक घरांमध्ये आजही सकाळी तुळशीला पाणी अर्पण केले जाते आणि संध्याकाळी तिच्याजवळ दिवा लावला जातो. त्याच्या मनात संयम, जबाबदारी आणि कृतज्ञता या गुणांची वाढ होते. म्हणूनच घरात तुळशीचे रोप लावणे अनेक कुटुंबांमध्ये शुभ मानले जाते. तसेच अनेक जण रुद्राक्षालाही विशेष महत्त्व देतात. रुद्राक्षाचा संबंध भगवान शिवांच्या उपासनेशी जोडला जातो. अनेक साधक रुद्राक्षाची माळ जपासाठी वापरतात. परंतु येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा. कोणतीही पवित्र वस्तू तेव्हाच अर्थपूर्ण ठरते जेव्हा तिच्यासोबत सद्भावना आणि चांगले आचरण जोडलेले असते. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, केवळ घरात धार्मिक वस्तू ठेवून जीवन बदलत